मला जीवे मारण्याचा प्लान होता। राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांवर निशाणा साधत वक्तव्य केलेलं आहे। कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाच झाली आणि या बाचाबाची विषयी राजेश क्षीरसागर यांच्याशी आमचे प्रतिनिधी उमर पाटील यांनी बातचीत केलेली आहे। पाहूया नेमकं अमर पाटील यांच्याशी काय संवाद त्यांनी साधलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल शांततेत मतदान पार पडलं, परंतु कोल्हापूर उत्तरमध्ये थोड्याफार प्रमाणात राडा झाला आणि या राड्यामध्ये राजेश क्षीरसागर आणि लाटकर किंवा सतेज पाटील यांच्यामध्ये थोडाफार प्रमाणात राडा झाला आणि राड्यावेळी ज्या घटना घडल्या त्या सविस्तर सांगण्यासाठी आपल्यावर आहेत राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष। काय सांगाल, काय ज्या बावड्यामध्ये काल घटना घडली किंवा टेंबल्यावाडी घडली त्याबद्दल? हे प्री प्लॅन मला मारण्याचा त्यांचा प्लॅन होता। ज्या वेळेला अचानक काही घडतं तेव्हा हातात दांडके वगैरे नसतात। टाकाळ्याच्या ठिकाणी काही मतदारांनी मला बोलवून घेतलं, माझ्या भागात आमच्या ह्या समस्या आहेत, नाहीतर आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका होती, म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी विश्वास द्यायला गेलो होतो की आपण मतदान करा, सगळी कामं होऊन जातील। आणि मी तिथून बाहेर पडल्यावर कोणतरी माझं शूटिंग येत असलेलं मला दिसलं आणि मी बाकीची सगळीशी लपून बसली होती। शूटिंग येणारा विचार मी का शूटिंग घ्यायला, तरी माझ्या अंगावर एकदम मोठा मॉप आला, त्यांच्या हातात दांडकी होती। माझा अंगरक्षक एक होता, त्यामुळे मी काल वाचलो, नाहीतर काल मला त्या ठिकाणी जीव घेणा माझ्यावर हल्ला झाला असता। आणि मग अंगरक्षकाला देखील त्यात झटापट झालेली आहे। या संदर्भात आम्ही निवडणूक आयोग आणि गृह खात्याला तक्रार देणार आहोतच, अंगरक्षक पण माझा तक्रार देईलच। जीव घेणा हल्ला केले त्याबद्दल तक्रार लवकरात लवकर केली जाईल आणि यावर लवकरात लवकर काय ती कारवाई शासन करते हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन लखन गवळीसह अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।